हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत ना? आय होप तुम्ही खूप छान मस्त मजेत असणार. सो बघा, इथपर्यंतचा व्हिडिओ जे आहे ते मी आदल्या व्लॉगमध्ये तुम्हाला शेअर केले होते. म्हणजे 4 दिवस जे आहे ते मी व्हिडिओ अपलोडच केले नाही. त्यामुळे काय झालं ना, म्हणजे ट्रॅव्हल व्लॉगमध्ये मला व्हॉइस ओव्हर करायला अजिबात वेळ मिळाला नाही. त्यामुळे मी व्हिडिओ अपलोड केले नाही. फक्त ताजमहलचे काही मी तुम्हाला फोटो शेअर केले होते. मला माहिती आहे तुम्ही बघितले असेल. बघितलं नसेल तर नक्की चॅनलवरती जाऊन तुम्ही नक्की बघा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण खूप छान मस्त मस्त व्हिडिओ मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. तर बघा, आज आम्ही निघालो आग्र्यावरून. आग्र्याला काल रात्री स्टे केलं होतं आणि खूप छान मस्त रेडी झालो सगळेजण. आणि आता चाललो आम्ही ताजमहल बघायला. आणि खरंच सांगते, एक्साइटमेंट इतकं आहे की कायच सांगू तुम्हाला. म्हणजे खूप छान वाटते असं. म्हणजे ताजमहल किंवा कुठलंही असं जर काही पर्यटन स्थळ बघायला खूप मज्जा येत असते. तर बघा, हे आहे त्याचं फर्स्ट गेट. इथून आपण एंट्री करतो आणि मी तुम्हाला पण पूर्ण ताजमहल जो आहे तो मी तुम्हाला पण फिरवणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथून एंट्री करायची आणि इथून 500 मीटरपर्यंत जे आहे ते तिकीट घर आहे. आणि समोर जाऊन इथून आम्ही तिकीट घेतलं. तर इथे काही अशा ई रिक्षाच वगैरे येतात, त्याच्याने पण आपण जाऊ शकतो. सो आम्ही असंच पायीच निघालो. आणि आता वाजले आहेत 8:30. तर सकाळी सकाळीच निघालो आम्ही. म्हणजे खूप छान मस्त पाहायला मिळालं पाहिजे म्हणून आम्ही निघालो. आणि बघा, अशा काही ई रिक्षाच आहेत, त्याच्याने खूप छान मस्त आपण जाऊ शकतो. तर बघा, ताजमहलच्या अगदी जवळ जायचं असेल तर मग अशा काही कॅप्स देतात पायात घालायसाठी. म्हणजे ताजमहल असं खराब होऊ नये म्हणून ते प्रिकॉशन घेतलेले आहे. आणि बघा, हे पश्चिम प्रवेशद्वार आहे. इथे तिकीट घ्यायची असते. आणि तिकीट आपल्या इंडियनसाठी जे आहे ते ₹50 असते. आणि जर तुम्हाला मकबरा बघायचा असेल तर त्याचे ₹200 एक्स्ट्रा चार्ज करावे लागते. असं मिळून आपल्याला 250 पर हेड तिकीट असते. तिकीट घेतली आणि आम्ही आता समोरच्या प्रवासाला निघालो. तर बघा, खूप छान मस्त जो आहे एरिया आहे, खूप ग्रीनरी आहे, खूप छान गार्डन सजवलेलं आहे. आणि मस्त असं वातावरण जे आहे ते खूप छान आहे. इथून निघालो आम्ही. इथे काही फोटोशूट केले, काही व्हिडिओ घेतले, काही मस्त असे जे जो लुक होता एरियाचा पूर्ण मी शूट करून घेतला. आणि याच्या समोरच जे आहे ते मुख्य द्वार, म्हणजे जिथून आपण ताजमहल बघण्यासाठी एंट्री करतो, तो मुख्य द्वार आहे इथे. आणि हो, खूप सारे फॉरेनर्स पण आले होते. आणि फॉरेनर्सला बघायला खूप मज्जा येते. म्हणजे आणि ते ते लोकं खरंच खूप छान, म्हणजे इकडेच आले ते लोकं आणि त्यांनीच आपला जो कल्चर आहे तो फॉलो केला आहे. अगदी साडी घालून, ड्रेस घालून, म्हणजे खूप छान त्या त्या लोकांनी साडी वगैरे वेअर करून जे आहे ते ताजमहल बघायला येतात. आणि बऱ्यापैकी जास्त तर इथे मला फॉरेनर्स दिसत होते. आणि खूप म्हणजे दुरून दुरून बघायला येतात लोकं. तर बघा, इथनं मुख्यद्वारमधून एंट्री करायची म्हणजे डायरेक्ट जो ताजमहल आहे त्याचा व्ह्यू आपल्याला पूर्णपणे बाहेरचा व्ह्यू आपल्याला दिसते. सो थोड्या वेळ तुम्ही पण हा जो एकदम म्हणजे मस्त असा व्ह्यू आहे तुम्ही पण एन्जॉय करा. फायनली तुम्हाला पण माझ्यासोबत ताजमहल बघायला मिळेल.
आणि खरंच या मोमेंटची इतकी आतुरतेने वाट होती, काय सांगू तुम्हाला. म्हणजे खूपच छान जसं दिसलं तो व्ह्यू, खूप मनाला शांत वाटलं. म्हणजे खरंच प्रत्येकाचं स्वप्न असते ताजमहल बघण्याचं, म्हणजे प्रत्येकाचं नाही पण बऱ्यापैकी लोकांचं स्वप्न असते ताजमहल बघण्याचा. सो मला वाटलं नाही की कधी मला मला पण माझं पण हा स्वप्न पूर्ण होईल. आणि कधी कधी होऊन जातात अशा गोष्टी, ज्या गोष्टी आपण अजिबात विचार केला नसतो त्या गोष्टी आपल्यासोबत घडतात. तर बघा खूप छान मस्त वाटलं, म्हणजे असं बघून खूप आनंद झाला. आणि आम्ही पूर्ण जे आहे ताजमहल फिरलो, आतमध्ये पर्यंत गेलं. खूप छान मस्त होता तो ताजमहल. म्हणजे असं वाटतच नव्हतं की बाहेर पडावं इथेच. आणि भरपूर असं ग्रीनरी होती, गार्डन वगैरे सगळं होतं. खूप सारे फोटो पण क्लिक केले, खूप छान छान मी फोटो तुमच्यासोबत शेअर पण केलेले आहे. आणि बघा इथे मस्त असं ब्लू कलरनी पेंटिंग केली आहे आणि दुरून आपल्याला असं वाटते की यामध्ये पाणी भरलेलं आहे, पण तिथे पाणी वगैरे भरलेलं नाही, फक्त ब्लू कलरची पेंटिंग केलेली आहे. आणि ते तिथे गेल्यानंतरच समजते, कारण मला पण आजपर्यंत वाटत होतं की ताजमहल समोर तिथे जो आहे तो ब्लू कलरचं पाणी असेल, पण तिथे पाणी नाही, तिथे फक्त पेंटिंग केलेली आहे. आहे ना खूप छान ताजमहल. ताजमहल अगदी जवळून बघण्यात पण खूप मज्जा आहे. आणि एक ताजमहलचं जे आहे ते एक वैशिष्ट्य म्हणजे ताजमहल चारही बाजूने जे आहे अगदी सेम आहे. आणि अगदी त्याचे मुख्य द्वार जे आहेत ते पण अगदी सेम दिलेले आहे. आणि ताजमहलची फ्रंट साईड जी आहे त्या फ्रंट साईडला यमुना नदी आहे. तर त्या साईडला जे आहे मुख्य द्वार नाही, डायरेक्ट यमुना नदी चाच जो रोड आहे तोच दिसतो आपल्याला. आणि तुम्हाला बघा मी अगदी वरतीपर्यंत जे आहे ते पण मी तुम्हाला इथे फिरवणार आहे. आता जाऊया आतल्या भागाला. इथे शहाजहान आणि मुमताजची कबर बघण्यासाठी आपण जाऊ. त्यांच्या प्रेमाचं प्रतीक आहे हे ताजमहल. आणि पूर्ण संगमवर दगडाचं बनवलेलं आहे. अगदी बारीक वक्षीकाम जे आहे ते खूप छान केलेलं आहे. आणि बघा इथून असं एंट्री केल्यानंतर जे आहे खूप छान फ्रंट साईड आणि अगदी छोटे छोटे फ्लावर्स जे आहेत ते खूप छान असे मस्त बनवलेले आहेत. तर बघा आता आलोत आम्ही ताजमहलच्या फ्रंट साईडला. आणि बघा इथे पूर्ण जे आहे ते यमुना नदी आहे. आणि ते लोक या यमुना नदीच्याच एका किनाऱ्यावरून ते लोक इथे एंट्री करत होते. तर बघा अशा प्रकारे जो होता हा फुल ताजमहल जे आहे जे मी तुम्हाला पूर्णपणे फिरवलेला आहे. खूप मज्जा आली, खूप मस्त म्हणजे छान वाटते. तर एकदा तुम्ही नक्की ट्राय करा ताजमहल बघण्याचं. आणि बघा जसं बाहेर निघालो तसं इथे बघा आवळा जे असते, आवळ्याची वाडी होती. आणि खूप भरभरून आवळे जे आहेत ते मस्त लागलेले होते. आणि खरंच सांगते मी फर्स्ट टाईम आवळ्याचे जे झाडं आहेत ते बघितले. पण इथे आवळ्याला अजिबात हातसुद्धा लावायची परमिशन नाही, तर ते फक्त इथल्या बंदरांसाठी जे आहे ते त्यांनाच खायची परमिशन इथे आहे. बाकी कोणीच इथे हात लावू शकत नाही, अगदी जवळ पण जाऊ शकत नाही. म्हणून मी दुरूनच जे आहे ते शूट केला. तर तुम्ही नक्की असं बघून घ्या, म्हणजे छोटे छोटे आवळे जे आहेत ते तुम्हाला दिसतील. त्यानंतर आम्ही ई रिक्षा केली आणि निघालो बाहेर जाण्यासाठी. तर अशा प्रकारे होता आजचा टूर. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच मस्त इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो बाय फ्रेंड्स, हॅव अ नाईस डे.